तुझं माझ्या हातावर टाकायचं ना खाली ससा पण मोठा रिस्की है रिस्की है भाई. सो हे गाईज गुड मॉर्निंग. मी निलेश पुन्हा एकदा स्वागत करतो निलेश बांबाडेकर ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर. माझ्यासोबत आहे शिवांश. सकाळच्या वाजले 7-7:30 आणि आता आम्ही निघालो फॅमिली पिकनिकला. तुम्हाला टायटलवरून कळालंच असेल, आम्ही पुन्हा एकदा म्हणजे जवळपास 2 वर्षानंतर 2024ला आय थिंक आम्ही गेलो होतो माझ्या बड्डेच्या दिवशी सगुणाबाग नेरळ इथे. सो पुन्हा एकदा आम्ही चाललो सगुणाबागेला फॅमिली पिकनिकला. स्टेचा असणार आजचा आपला स्टे. आज आहे शुक्रवार आणि शुक्रवार शनिवार असेल आपण 2 दिवस तिकडे चाललो आहे. पूर्ण फॅमिली जवळपास आपण 8 ते 10 जण आहोत. सो शिवांश बघताय तुम्ही आत्ताच्या झोपेतून उठल्या आणि आळस येतो आहे. सो आता आम्ही निघतो आहे 2 गाड्यात आपल्या आणि 2 गाड्यातून आपण निघणार. इथून जवळपास 2-2.5 तास दाखवत आहे डिस्टन्स ऐरोलीवरून. मी आई आणि अक्षरा नम्रताला वगैरे येऊन काल रात्रीच इथे आलो आणि आता आपण इथून निघूया. जवळपास 2-2.5 तास लागतील. म्हणजे इथून आपल्याला 9-9:30 होतील पोचायला. 9:30 झाल्याची सी. मग तिथे जाऊन सगळे आपल्या नाश्ता ॲक्टिव्हिटीज वगैरे सगळे जायचं. वॉटरफॉलला वगैरे जायचं. सो खूप एक्सायटेड आहे फॅमिलीसोबत बऱ्याच दिवसानंतर एक लॉंग टूर म्हणजे असं कुठेतरी बाहेर चाललो आहे. सो चला एन्जॉय करूया फॅमिली ब्लॉग. सो आता आपली गाडी रेडी झाली आणि दुसरी एक गाडी पुढे आहे. सो एक पुढे आपण बाकीचे आपले लोक बसतील आणि या गाडीत जातो. सो चला लेट्स गो. सो चला गणपती बाप्पा मोरया. सो फायनली आपण निघालो. सकाळचे 7:30-8 झालेत आणि आता आपल्याला इथून 2-2.5 तास लागणार आहे पुढे जायला. सो शिवांश, मी, आई, वृषाली आणि वृषालीची आई आम्ही एका गाडीत आहे आणि बाकीचे सगळे आपले दुसऱ्या गाडीत असणार आहे. सो मस्त असं पूर्ण पावसाळी वातावरण झालेलं जाऊ शकता. पूर्ण ढग वगैरे झालेले आहे आणि आपल्याला एक्झॅक्ट म्हणजे पावसाळी पिकनिकला जसं वातावरण पाहिजे तसंच वातावरण आहे. सो चला आपली पिकनिक तर सुरू झालेली आहे. सो आता आपण ॲक्च्युली जवळपास पोहोचतो आहे म्हणजे अर्धा पाऊण तासावर आहे आणि मी बाजूला इथे रेल्वे ट्रॅक आहे. हा कर्जतला जाणारा रेल्वे ट्रॅक आहे आणि बघू शकता हा आता आहे जवळपास एक 10 किलोमीटरवर आता नेरळ उरले. पुढच्या अर्ध्या तासात आपण पोहोचू आपल्या डेस्टिनेशनला. आणि रस्ता आणि वरचं तुम्ही वातावरण बघू शकता. अमेझिंग वाटतं आहे. आपल्याला तिकडे भेटतात. सो बघू शकता ही आहे उल्हास नदी आणि बरोबर म्हणजे आता पावसाळ्यात बऱ्यापैकी ती भरलेली आहे आणि हीच नदी आपल्याला पुढे सगुणाबागेत पण बघायला मिळेल. सो आता आपण पोचलो सगुणाबागेच्या इथे आणि तुम्ही बघू शकता या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. या ज्या ग्रीनमध्ये आहेत त्या म्हणजे तुम्हाला फ्री आहेत आणि या इथे पेड ॲक्टिव्हिटीज म्हणजे या तुम्हाला पैसे देऊन करायचे आहेत. सो जवळपास 25-30 ॲक्टिव्हिटीज आहेत. जेव्हा लास्ट टाईम आम्ही आलेलो तेव्हा सगळ्या ॲक्टिव्हिटीज केलेल्या आणि खरंच खूप अमेझिंग एक्सपिरियन्स आहे. सो तोच एक्सपिरियन्स आता आपण या फॅमिलीसोबत घेणार आहोत आणि शिवांश पण करणार आहे. तो गाईज आता 12:15 झालं. आम्ही चेक इन वगैरे केलं आहे सगळ्यांनी आणि आता पाऊस पडतो तुम्ही बघता ऑलरेडी. आणि आमचा नाश्ता वगैरे पण झाला आहे. नाश्त्याला आपलं मिसळ होती आणि उपमा वगैरे होता. सो इथं खाऊन वगैरे निघालं. इथे ऑलरेडी एक स्कूल पण आलं तुम्ही बघू शकता माझ्या मागे. आणि आता आपण चालू आहे वॉटरफॉलला. एक 2-3 तास जातील ते याच्यात आपले. आल्यानंतर जेवायचं आहे आणि नंतर मग बाकी सगळ्या ॲक्टिव्हिटीज. सो लेट्स सी. सो गाईज आता आम्ही आलो आणि इथं बघू शकता ऑस्ट्रिच आहे आणि इथे पुढे आता आपला गाईड आहे आणि आता आपण आपली इथली ट्रिप चालू होते. काय काय आपल्याला बघायचं ते सगळं आता बघायला मिळणार आहे. सो हे झाल्यानंतर आपण वॉटरफॉलला जाणार आहोत. सो लेट्स एन्जॉय. आणि झालं काम संपलं की तुम्ही निघता असं नाही. मधमाशी अटॅकसुद्धा करू शकते बरोबर ना सर. पण अटॅक करण्याचे काही कारण असतात. मधमाशी तसं स्वतःहून अटॅक नाही करत. राणी माशी ही साईजमध्ये थोडी मोठी असते आणि कलरफुल असते. शिवांश तोंडाजवळ नको ना. तुझं माझ्या हातावर टाकायचं ना
खाली ससा पण आहे. हे झॉक अरे काटे आहेत त्याला. त्याचा छोटा भाऊ म्हणून शकतो त्याला. काटे आहेत त्याला. साडेंदर मोठा होतो तो. फोन काढू ह्या जुन्या वस्तू वगैरे इथे आपल्याला बघायला मिळतात आहे. जुन्या काळातल्या वस्तू, जसं हा स्लाईड प्रोजेक्टर आहे 1970 सालचा. हा तुम्ही बघू शकता. टेप रेकॉर्डर आहे 1960 सालचा. ही कॅसेट आहे. सो आपली फॅमिली सगळी बघू शकता तुम्ही येते. आणि आता आपल्याला फिशिंगचं आपल्याला बघायला मिळणार आहे, जे कुठले कुठले फिश इकडे मिळतात. हे पॉन्ड आहेत आणि या पाण्यामध्ये सगळे ते फिश केले जातात. सो बघू शकता तुम्ही हे सगळे आपली फॅमिली येते. शिवांशचे चालायचे खूप मानते. तो मी असलं की मग कुठे चालायला मागत नाही. सो आता आपण बघूया. इथे बारकू मामा पण आहेत खूप फेमस. आता मी तुम्हाला दाखवतो ते कोण आहेत. सो आता आपण प्रिझर्वेटिव्ह फिश बघणार आहोत आणि खेकडा वगैरे. ऑयस्टर कहते हैं, इनके अंदर नेचुरली पर्ल नहीं बनता, नेचुरली इनके अंदर मोती नहीं बनता, और आर्टिफिशियल इनके अंदर हम बना सकते हैं. नेचुरल जो बनता है समुद्र में बनते जाते हैं. देखिए ऑयस्टर की आप बॉडी पार्ट यहाँ पे देख सकते हो. जाता है, आप पहचान सकते हो कौन सा वाटर लिली के फूल है, सो कौन सा आता आपण आलो इथे एक ही फूल है, कौन सा आप बता. कमळची शेती, कमळाची शेती, लोटस फार्मिंग. आणि इथे श्री दत्तगुरूंचं पण छोटंसं मंदिर आहे. सो बघू शकता ही एक कमळाची शेती. तर सध्या पावसामुळे काही कमळं आता दिसत नाहीत आपल्याला. आणि ही वॉटर लिली प्लस कमळाची शेती. सुरुवातीला त्यांच्या जे काही वैयक्तिक कला आहेत, वैयक्तिक कला आपल्यासमोर सादर होतील. त्यानंतर त्यांच्या ग्रुपमधून जे काही डेमो असतील ते डेमो आपल्याला दाखवणार आहेत. समोर तो मुलगा धाबुली खांबावरती उभा राहिलेला आहे. तो आपल्या भारतमातेला सलामीत आहे. मल्लखांब वीर भद्रासह आणि पहिला प्रकार आपल्या समोर सादर झालेला आहे. सो आता आपण ना फिशिंग बघणार. फिशिंग इन द सेन्स म्हणजे इथले जे माशांची ब्रीडिंग केली जाते. म्हणजे रोहू कटलासारखे जे मोठे मोठे फिश आहेत ते आता दाखवतील आपल्याला इथे सगळ्या बघायला. सगळे लोक आहेत बघू शकता तुम्ही. आणि ते आता आपल्याला बघायला मिळते. ते फिश नेटिंगद्वारे ते आता आतमध्ये खेचतात आहे. यामधून समोर जो पहिला मासा दाखवतात त्याचं नाव आहे चायनीज कार आणि मराठीमध्ये त्याला सिप्रानस या नावावर, म्हणजे पाण्यामध्ये जी काही अलिगे किंवा गवत असतं जास्त करून खात असं म्हणून त्याला ग्रास कार्प किंवा गवत्या मासा या नावाने ओळखतात. या गवत्या मासा गोड्या पाण्यात साधारणपणे 6 किलोपर्यंत वळू शकतोय. आणि तो मासा पाणी शुद्ध करण्याचं काम करतोय. नाव आहे ग्रास कार्प गवत्या फिश. आता आपण आलो आहोत बफेलो राईडसाठी. तिकडे बफेलो आहे, ती आता पाण्यात उतरवत आहेत. आणि इकडे आपले सगळे उत्साही मंडळ आलेले आहेत. हे सगळे उत्साही मंडळ आहेत बफेलो राईडसाठी. सगळ्यात उत्साही मंडळ बफेलो राईडसाठी. सो लेट्स सी. बघ तुम्ही बघू शकता बफेलो पाण्यामध्ये उतरले. आणि आपले हे सगळे बफेलोज पण पाण्यामध्ये उतरणार आहेत त्याच्याबरोबर. इथे आण ना दादा. नाही तिथे जावं लागतं. हा
बारी हो भिजला. ये ना अक्षरा. रिस्की है भाई. ये जरा पकडा काही सर का सगळ्यात आता आपण दुपारच्या जेवणाला बसलो. दुपारच्या जेवणामध्ये व्हेजमध्ये आपल्याला भाजी आहे, 2 भाज्या बटाट्याची, फ्लॉवरची आणि छोले, चपाती, गुलाबजाम, स्वीट आणि मका आहे आपल्याकडे. आणि इथे आपल्याला नॉनव्हेजमध्ये चिकन आहे आणि इथे मटण पण आपण घेतलं आहे. नॉनव्हेज आपल्याला वेगळं ऑर्डर द्यावी लागते आणि हे सगळं व्हेजमध्ये. सो फायनली आपण आता निघालेलो आहोत वॉटरफॉलसाठी. सगळ्या बसमधून जवळपास एक 30-40 लोक आहेत आणि आपण सगळे आता वॉटरफॉलला निघालो होतो. आता वाजले संध्याकाळचे 4 ऑलमोस्ट आणि आता आपण एक अर्धा तासात तिथे पोहोचू, म्हणजे 5 वाजतील आणि नंतर एक तासभर तिथं होऊन मग संध्याकाळी आपल्याला ते म्हणजे 7 वाजतील. सो गाईज आता आपण बसमधून उतरलो आहे आणि बस आपली तिकडे थांबली आहे मागे. एवढं आता इथून चालत जायचं आहे. समोरचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. सो लेट्स सी, आपण आता चालतोय. बघू शकता एक छोटा धबधबा आहे, वरून आलाय. छोटासा हा ट्रेक करत वरती यायचंय. सो लेट्स सी, बघूया कसं काय आहे पुढे. सो तुम्ही बघू शकता मागे आपण आता आंबेवाडी धबधबा जो आहे तिथे आपण पोहोचतो आणि माझ्या मागे ही संपूर्ण आपली ही टीम येते आजच्या दिवसातली. आणि शिवांश झोपला, थोडंसं ॲक्च्युअली उठलं आणि मागे बघू शकता काय वातावरण झालं आणि समोर आता इथे धबधबा असणार. सो चला जाऊया. बघा ही सगळी आपली पब्लिक येते आणि या साईडनं धबधबा आहे. सो बघू शकता काय वातावरण झालं आहे. संध्याकाळच्या ऑलमोस्ट 4:30-5 होत आले आणि फुल ऑन एकदम मस्त वातावरण झालं आहे. सो गाईज बघू शकता हे धबधब्याचंच पाणी वरून जे वाहत आहे ते आणि आपल्याला तिथे जायचं आहे. एक सेकंड, तुम्हाला दिसत असेल इथं धबधबा. सो इथे जायचं आहे आपल्याला. सो चला जाऊया लवकर. सो गाईज एवढी लोक आहेत, हे लोक इकडे थांबतात आहे आणि बाकीचे आम्ही सगळे लोक निघतोय पुढे. चला या इथे वॉटरफॉलच्या निघतो. सो ज्या क्षणाची वाट बघत होतो तो क्षण आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता माझ्या समोर तो क्षण आहे. हा बघा शिवांश, हा बघ मागे आंबेवाडी धबधबा. तुम्ही बघू शकता मस्त फुल ऑन धबधबा आहे आणि एकदम अमेझिंग धबधबा. हा आहे आंबेवाडी धबधबा. तो तुम्ही बघू शकता हा आहे धबधबा आंबेवाडी धबधबा आणि खूप फोर्स आहे पाण्याला कारण ऑलरेडी खूप पाऊस भरलेला आहे आणि इथे शिवांश समोर बसलेला आहे. इकडे बाकीचे काही पब्लिक आहे आणि आपल्याबरोबर इथले सगुणाबागेचे कर्मचारी आहेत. म्हणजे आपण काय बिंदास, आपण आतमध्ये जात नाही आहोत पण पाण्याला फोर्स खूप आहे बघू शकता. आणि अक्षरा आणि काका वगैरे इथे बसले.
संध्याकाळचे 6 वाजल्यात आणि आता इथून आपण भजी घेतली आहे, कांदा भजी 50 रुपये प्लेट आहे आणि 3 प्लेट भजी सांगितली आपण आणि चहा कॉफी आहे गरम गरम. सो इथे आम्ही सगळे चहा कॉफी वगैरे घेतो आहे आणि आता जरा रिलॅक्स होतो आहे, फ्रेश होऊ आणि मग नंतर रात्री 8:30 नंतर आपलं जेवण चालू होणार आहे. सो होऊ शकता आता ते वन डेसाठी येतात ते लोक निघून जातात आणि ते स्टेसाठी राहतात मग ते लोक थांबतात इथे रूम्समध्ये वगैरे. मस्त कांदा भजी आता आपण संध्याकाळच्या चहा बरोबर नाश्त्याला घेऊया आणि इथे आपली फॅमिली बसली आहे. शिवांश चहा बिस्किट खातो आहे आणि आता पण भजी पण खातो आहे. सो आता आपण आलेलो आहोत इथे गोठ्यामध्ये आणि इथे बघणार आहोत म्हणजे दूध कसं काढलं जातं वगैरे ते बघू शकतो. बऱ्याच साऱ्या अम्मा वगैरे मॅडम करले ना भेटेल एक द्या बरं. कप सांगा डस्टबिनमध्ये टाका. दूध देताना कप डस्टबिनमध्ये काय नाही कप. सो काही आता 8, 8:15 झाल्यात आणि आता रात्री 8:30 वाजता जेवण चालू होणार रात्रीचं. सो आपण आता जेवायला चाललो आहे आणि फ्रेश वगैरे झालो आम्ही आता. आणि मागे बघू शकता ही आहे आपली मड हाऊस रूम आणि फुल म्हणजे एकदम अगदी काय म्हणतात जो जसा लास्ट टाइम मी तुम्हाला दाखवलेलं म्हणजे सगुणाबागचा जेव्हा मागच्या व्हिडिओमध्ये बघितला असाल तुम्ही आपल्या, तर फुल हा असा मस्त व्ह्यू आहे. इथे झोपाळा आहे आणि हा मागे हा पूर्ण पाणी वगैरे आहे म्हणजे पॉन्ड हाऊसचा व्ह्यू आहे. सो ही आम्ही रूम घेतले एक, त्यानंतर एक फॅमिली रूम आणि 2 फॅमिली रूम घेतले टोटल, कारण आपली जवळपास 13 ॲडल्ट आणि 2 चिल्ड्रन्स आहेत. सो टोटल 15 लोक आहेत आपण, म्हणून मग 3 रूम घेतले आणि सगळ्यांना झोपायला व्यवस्थित भेटेल. आणि बघू शकता ही रूम अशी आहे आपली इथे आणि आता आपण जेवायला चाललो आहे. सो लेट्स गो. सो गाईज रात्रीच्या जेवणामध्ये आपण बेसन भाकरी, परत मसूर आहे, कोथिंबीर वडी आहे आणि सॅलड आणि आता खीर वगैरे होतं. लास्ट पार्ट केक ऑफ द आयसिंग आजच्या दिवसातला म्हणजे कॅरी ओके म्हणजे गिटारिस्ट इथे एक येतो आणि तो गाणी वाजवतो म्हणजे गाणी गातो इथल्या पब्लिकसाठी. सो इथलाच एक त्यांचा कर्मचारी आहे आणि तो मस्तपैकी असे गिटारवर गाणं गातो. सो आपण ते आता बघूया. मुझको भी है पता हो रहा है जुदा दोनों का रास्ता. सो हे गाईज गुड मॉर्निंग. आज नेक्स्ट डे आहे, आज आहे सॅटर्डे. काल होता फ्रायडे. आपण फ्रायडेला आलो होतो. नॉर्मली लोक सॅटर्डे संडेला येतात, आम्ही फ्रायडे सॅटर्डेला आलो मुद्दामून, कारण तेवढी जरा गर्दी जरा कमी असते, पण असतेच इथे गर्दी जिथे आम्ही आता आलो सगुणाबागला. सो काल खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज केल्या, म्हणजे आपण अगदी पाण्यामध्ये त्या रेड्यावरून बसून ती राईड केली. परत वॉटरफॉलला गेलो होतो, मोस्ट एक्सायटिंग वॉटरफॉलला गेलो होतो, आंबेवाडी धबधबा वगैरे. आणि बरंच इथले जे मधमाशांचं ते पालन म्हणा किंवा ते साप हातात घेणे, ते इग्वाना वगैरे हातात घेणे, पाठीवर बसवणे, नंतर खूप सारे म्हणजे काही ॲग्रो टुरिझम आहे. सो ॲग्रो टुरिझमशी रिलेटेड ज्या काही गोष्टी होत्या बऱ्याचशा त्या आपण बघितल्या. शिवांशला ससा दाखवला, ते साप दाखवले, परत इग्वाना दाखवले, छोटे छोटे पक्षी दाखवले जे हातात येऊन सगळं धान्य वगैरे खात होते. त्यानंतर कमळाची शेती, मल्लखांब, खूप साऱ्या गोष्टी बघितल्या. परत संध्याकाळी आम्ही म्हणजे मी फर्स्ट टाईम लाईफमध्ये गाईचं दूध काढलं, म्हणजे प्रत्यक्ष 1-2 मिनटं का होईना पण केलं. सो शिवांशला पण दाखवलं, त्यांनी पण ते हे केलं, एक्सपिरियन्स केला. सो बऱ्याचशा अशा खूप काही हे केल्या. त्यानंतर इथे बऱ्याच अशा ॲक्टिव्हिटी आहेत, घोडागाडी आहे म्हणजे घोड्यावरून फिरणं म्हणा, बैलगाडी वगैरे ते करायचं आहे. सो आता बघू सकाळी शिवांशला दाखवणं, कारण एका दिवसात म्हणजे अगदी दुपारी 12 वाजल्यापासून संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत एवढ्या गोष्टी शक्य नाही होत, कारण वॉटरफॉलला गेलो तर तिथे आपले जवळपास 3-4 तास जातातच नक्कीच.
त्यामुळे ते झालं. सो आता वाजले सकाळचे 9 आणि आपला 10 वाजता चेकआउट आहे. सो इथून निघेपर्यंत 11 तर वाजतीलच आणि मग बघूया आपण ऑन द वे काय आपण जेवणाचं दुपारचं वगैरे. बट स्टील आता आपण म्हणजे आता फ्रेश वगैरे झालो आहे सगळे आणि आता नाश्ता वगैरे करून 1-2 ॲक्टिव्हिटीज काय होतात ते बघूया. आणि माझ्या मागे बघू शकता हा आहे सांगा मस्त असा व्ह्यू. हे पॉन्ड हाऊससारखंच आहे. हा मड हाऊस आहे. आम्ही लास्ट इयर पण जेव्हा आलो होतो, लास्ट इयर म्हणजे 2024 तेव्हा इथेच थांबलेलो. आणि बघू शकता हा असा इथला रूमचा व्ह्यू आहे. शिवांश अजून झोपला आहे. सो आता आम्ही कालच संध्याकाळी सगळ्यांना आंघोळ वगैरे गेलेत. सो शिवांशला काय आता काय आंघोळ डायरेक्ट संध्याकाळी घरी गेल्यावर. आणि खरंच म्हणजे सगुणाबागला आणायचा एक्सपिरियन्स खूप अमेझिंग आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता अगदी मला त्या बंगल्यावाल्याचा फील येतो. म्हणजे मस्त असं समोर पूर्ण पाणी आहे आणि आपण पूर्ण असं झोपाळ्यावर बसलो आणि पूर्ण मस्त एक्सपिरियन्स करतो आहे. सो आता ॲक्च्युली म्हणजे आता बाकीच्या वेळ आम्ही जवळपास 13-14 जण होतो आणि त्यात शिवांश आणि छोटी प्रिशा तिला आता इन्क्लूड पण नाही केलं. सो त्यामुळे सगळ्यांच्या आंघोळी पाणी वगैरे होऊन आता सगळ्यांचा नाश्ता वगैरे होईल. तोपर्यंत निघेपर्यंत आपलं 10-10:30 होतील. तोपर्यंत बघूया त्या 1-2 ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत म्हणजे बैलगाडी म्हणा किंवा घोड्यावर वगैरे बसणं ते होतं आहे का. आणि मग ते करून आपण इथून 11 वाजेपर्यंत निघूया. काही सकाळच्या नाश्त्याला आपल्याकडे इडली सांबार वगैरे आणि पोहे वगैरे. सो आता ॲक्च्युली बाहेर मी करतो मग शिवांशला ऐकत नव्हतं म्हणून मग आम्ही ते नाश्ता करायला बाहेर डायनिंग एरिया आहे. सो तिथे आम्ही कांदा पोहे आणि इडली सांबार आणि विथ चहा कॉफी होतं आणि अंड्याचं पण आहे म्हणजे भुर्जी आमलेट पाव वगैरे. पण ते आय थिंक पेड आहे पण हे फ्री आहे. सो हे आता नाश्ता करून आम्ही निघतो आहे. आता हे पोल्ट्रीचं आपण करून घेतो आहे. अक्षरा आणि मोदीजी करून घेते आहे. काल आपलं पेंटिंग होतं. सो म्हटलं आज बघितलं करू. शिवांश पण बसला आहे बघायला. इकडे स्केच पण तुम्हाला करून मिळतं. 150 रुपये पर स्केच आहे आणि अगदी 10 ते 15 मिनटात तुम्हाला स्केच बनवून मिळेल. बघू शकता तुम्ही. सिंगल फेस असेल तर 150, 2 फेस असेल तर 200, 3 फेस असेल तर 250 आणि 4 फेस 300 रुपये. आणि इथे आपण म्हणजे हे आपण घेऊ शकतो काही इथल्या बनवलेल्या वस्तू लाकडापासून म्हणजे बांबूच्या त्या अशा काही सामानात असेल कानातले म्हणा किंवा वगैरे असेल टोपल्या वगैरे. आणि एका इकडे बनवतात अपंग आहेत पण ते स्टील बनवतात सगळं. आपल्याला इथे इथल्या सगळ्या भाज्या पण मिळतात. फ्रेश भाज्या इथे बनवलेल्या सगळ्या तुम्ही बघू शकता. अगदी काकडीपासून वगैरे सगळं. प्लस इथे नर्सरी पण आहे म्हणजे इथे तुम्ही झाडं विकत घेऊ शकता. 100-200 रुपयाला ही सगळी झाडं आहेत 50-100 रुपयापासून आणि ते तुम्ही विकत घेऊ शकता. इथे आता बैलगाडीची सफर पण आहे ती आपल्याला करायची पण ही पेड ॲक्टिव्हिटी आहे. परत ही गाडी वगैरे आहे ती पण ते पेड ॲक्टिव्हिटीज आहे. हे आय थिंक 100-200 रुपये बसतात. आणि त्याचा घोडा वगैरे पण आता पाऊस आहे म्हणून बसत नाही आहे पण बैलगाडीमध्ये बसतो कारण बैलगाडीला वर म्हणजे टप्पर आहे म्हणून. आता आपण बैलगाडीमध्ये बसलो होऊ शकतं. 4-5 जण बसले. सगळे बसले. सो आता निलेश आणि शिवांश आणि काका कायाकिंगला चाललंय तिथे. निलेश आणि काका कायाकिंग करतात. काही मेंबर्स ह्या बोटिंगमध्ये बसलेत आणि तिथे निलेश आणि काकांची कायाकिंग चालू आहे आणि इथे बाकी सगळे फ्री बोटिंगमध्ये बसले आहेत. सो हे गाईज गुड मॉर्निंग. आज नेक्स्ट डे आहे. आज मंडे. काल संडे संध्याकाळी 6 वाजता काहीतरी आपण घरी आलो. ॲक्च्युली आपलं 10 वाजता चेकआउट होतं सगुणाबागेमधून पण 10चे तुम्हाला माहिती आहे 10चे 11, 11चे 12 झाले आणि 12-12:30ला काहीतरी आम्ही तिथून निघालो. काही
काही पेंडिंग ॲक्टिव्हिटीज होत्या, जसं काही जसं म्हणजे बोटिंग म्हणा किंवा कायाकिंग, बैलगाडीमध्ये बसणं, परत पॉटरी वगैरे अशा बऱ्याच काही ॲक्टिव्हिटीज होत्या. आणि वर्षाला पण ते परत पक्ष्यांचं वगैरे बघायचं होतं. सो या सगळ्या ॲक्टिव्हिटीज नेक्स्ट डेला म्हणजे संडेला करून आम्ही दुपारी काहीतरी 12-12:30 निघालो. आणि मग नंतर मध्ये वाटेत जेवलो, मग थोडंसं ट्रॅफिक वगैरे भेटलं शिळफाटा रोडला, आणि मग 6 वाजेपर्यंत घरी आलो. त्यानंतर मग आई वगैरे पुन्हा ऐरोलीवरून इकडे आली नावासोपराला वगैरे. सो अशी सगळी पूर्ण गडबड होती संडेला, म्हणून मग काय व्हिडिओ एंड करता आला नाही. सो आज मंडेला मी सकाळी व्हिडिओ एंड करतो. सो आय होप तुम्हाला सगुणा बागेचा व्हिडिओ आवडला असेल. थोडासा लेंदी जरा व्हिडिओ, बट स्टील म्हणजे आता एवढंच फॅमिलीमध्ये सगळं आपण शूट केलं तर ते येणं स्वाभाविक आहे. सो सगुणा बाग हा ॲग्रो टुरिझम रिसॉर्ट आहे. इथे तुम्हाला असं काय म्हणतात असं प्रॉपर एखादा स्विमिंग पूल वगैरे अशा गोष्टी मिळणार नाही, पण गावातलं जीवन, तिथली नैसर्गिक विविधता आणि ॲक्च्युअल म्हणजे गावी गेल्यानंतर जो फील येतो तो सगळं तुम्हाला तिथे मिळेल, जो तुम्ही आता पाहिला असेल या व्हिडिओमध्ये. आणि पावसाळ्यात तर वॉटरफॉलचं एक एक्स्ट्रा ती मजा असते. सो नक्कीच तुम्ही जर नेरळच्या आसपास कुठे राहणार असाल किंवा अगदी मुंबई पुण्यावरून कुठेही तुम्ही नेरळला पोचू शकता. नेरळ स्टेशनवरून काय ते 3 ते 4 किलोमीटर आहे, आणि मुंबईपासून 30-35 किलोमीटरवर 60 ते 70 किलोमीटर आहे डिस्टन्स. तर नक्कीच या ॲग्रो टुरिझम रिसॉर्टला म्हणजे सगुणा बागेला तुम्ही व्हिजिट करू शकता आणि तुमचा मस्त एक्सपिरियन्स तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर फॅमिलीबरोबर एन्जॉय करू शकता. सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, काही कमेंट्स असतील तर नक्की त्या सांगा, आणि व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा सगळ्यांबरोबर. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका ब्लॉगमध्ये. टिल देन गुड बाय गाईज.